जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आज दिनांक 20 मार्च 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत काही अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करून देण्यात आले. तर यामध्ये जे सेकंड इयर एन-ई-पी पॅटर्नचे जे काही विद्यार्थी आहे, यांचा एच-जी-पी-ए दिसत नाहीये. तर त्याबद्दल आपण माहिती घेऊया. सगळ्यात प्रथम आपण आज जे काही निकाल जाहीर झाले त्याची माहिती बघूया. तर आज जवळ-जवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत 11 अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहे. यामध्ये सेकंड इयर बी-एससी कॉम्प्युटर सायन्स एन-ई-पी पॅटर्न आहे. थर्ड इयर बी-एससी टू बी-एससी त्यांचे निकाल आहे. त्यानंतर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर बी-ए 2024-2025 पॅटर्नचे निकाल आहे. एस-वाय बी-एससी 2024 पॅटर्नचे विद्यार्थी आहे. एस-वाय बी-एससी बायोटेक्नॉलॉजी 2024 पॅटर्न आहे. एस-वाय बी-एससी सायबर अँड डिजिटल सायन्स यांचे देखील निकाल जाहीर झाले. त्यानंतर सेकंड इयर बी-एससी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आहे. त्याच्यानंतर एस-वाय बी-कॉम इन आय-बी, बी-कॉम इन सी-ए, बी-कॉम इन बी-एम यांचे देखील निकाल जाहीर झाले. आता महत्त्वाचं जाहीर होण्यामध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयर बी-कॉम यांचे निकाल अद्याप जाहीर झाले नाही. त्यापैकी बऱ्यापैकी निकाल हे जाहीर झालेले आहे. त्याच्यापैकी आता इथे एक महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे, की सेकंड इयरचे जे काही विद्यार्थी आहे, तर त्यांच्या निकालात एच-जी-पी-ए दिसत नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा आता हे जे काही सर्व विषय आहे, तर यामध्ये टोटल 11 विषय तुमचे दाखवलेले आहे आणि या 11 विषयांमध्ये शेवटचा जो काही विषय आहे, ज्याला सी-सी 201 को-करिक्युलर कोर्सेस ज्याला सी-सी आपण म्हणत असतो, तर याच्या पुढे कोणत्याही पद्धतीने क्रेडिट, ग्रेड किंवा कोणतेच पॉइंट दाखवलेले नाहीये. त्याच्यामुळे तुमचा ओव्हरऑल जो निकाल आहे, तो एफ दाखवलेला आहे. म्हणून तुम्हाला माहिती आहे, की ज्यावेळेस तुमचे सगळे सब्जेक्ट असतात, त्यापैकी एका विषयात जर का एफ जरी दाखवलं, तरी सुद्धा तुमचे एच-जी-पी-ए हे दाखवले जात नाही. त्यामुळे इथं तुम्हाला एच-जी-पी-ए दाखवलेले नाहीये. कारण का की सी या सब्जेक्टचे तुम्हाला कोणतेही क्रेडिट दाखवलेले नाही. आता हा सी त्याचे क्रेडिट न दाखवण्याचा काय प्रॉब्लेम आहे? तर तुम्हाला माहिती आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने को-करिक्युलर कोर्सेसचा सिलेबस अजून डिझाइन केलेला नाही किंवा डिझाइन केलेला असेल तरी तो ऑलरेडी विद्यापीठाच्या वेबसाईटवर अजून दिलेला नाहीये. त्यामुळे महाविद्यालयांनी तो कोर्स आपापल्या पातळीवर रन केला. सिलेबस स्वतः डिझाइन केला. त्या रिलेटेड काही ॲक्टिव्हिटी घेतली, पेपर घेतले आणि मार्क पण विद्यापीठाला भरले. पण विद्यापीठाने ते ॲक्सेप्ट केले नाही किंवा विद्यापीठाने ते ग्राह्य धरलेले नाहीये. विद्यापीठाने त्याचे जे काही मार्क आहे ते रिझर्व्ह ठेवलेले आहे आणि ज्यावेळेस विद्यापीठामार्फत ऑथराइज्ड सिलेबस हा डिक्लेअर होईल, तर सिलेबस जाहीर झाल्यानंतर त्याचे परीक्षा कंडक्ट केले जातील, त्याचे मार्क भरले जातील किंवा बाकीचे काही प्रोसिजर असेल तर रीतसर विद्यापीठामार्फत ही आयोजित करण्यात येऊ शकते. अद्याप त्या बाबतीत काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे इथं बघा, की या विद्यार्थ्याचा ओव्हरऑल सगळे सब्जेक्ट त्याचे पास आहे. इथे त्याला 22 पैकी किती क्रेडिट पडले? 20 क्रेडिट पडलेले आहे. तर त्यामुळं त्याचा जो काही निकाल आहे तो इथे एच-जी-पी-एमध्ये कन्व्हर्ट केलेला नाहीये. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला एच-जी-पी-ए किती पडला, हे कसं कॅल्क्युलेट करायचं त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे. तो तुम्ही बघू शकता. आता जे विद्यार्थी सेकंड इयरला आहे, म्हणजे ज्याचा फर्स्ट सेमचा बाकी आहे, तर त्यांनी फर्स्ट इयरच्या लिंकवर जाऊन काय करायचं आहे, त्याचा निकाल चेक करायचा आहे. ओके. म्हणजे इथे बघा एखादा विद्यार्थी आता एस-वाय-बी-एला आहे. तर एस-वाय-बी-एचा निकाल त्यांनी एस-वाय-बी-एच्या लिंकवर पाहायचं. फर्स्ट इयरला त्याला 2024 चा पॅटर्न होता. हा फर्स्ट इयर फ्रेश स्टुडंटचा 25 पॅटर्न दाखवलेला आहे. तर त्यांनी फर्स्ट इयरची जी काही त्याची लिंक असेल, तर त्या लिंकवर जाऊन त्यांनी काय करायचं आहे, त्याचा फर्स्ट इयरचा निकाल हा बघायचा आहे. 2025 पॅटर्न हा शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर जे विद्यार्थी आता सेकंड इयरला आहेत त्यांच्यासाठी 2024 चा पॅटर्न हा दाखवलेला आहे. हे कृपया लक्षात घ्या. तर या एच-जी-पी-एचं तुम्हाला कळलेलं असेल, की सी या सब्जेक्टच्या मार्कांमध्ये थोडासा इश्यू आहे. तो काही एका कॉलेजचा इश्यू नाहीये. काही महाविद्यालयांनी त्याचे मार्क भरलेले होते, तरी विद्यापीठाने ते एक्सेप्ट केले नाही. ते रिझर्व्ह ठेवलेले आहे. त्याच्यामुळे त्या विषयाचे मार्क सोडून बाकीच्या विषयांचा तुमचा निकाल कसा आहे तो बघा. जर का तुमच्या सब्जेक्टमध्ये इथं एफ दाखवले असेल, तर तुम्ही त्या विषयात फेल असाल. फेल झालात तर तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करा. फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून बऱ्यापैकी माहिती समजून येईल. मी वेळेअभावी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जास्त काही माहिती देत नाही. बाकीच्या अभ्यासक्रमाचे देखील निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होतील. फर्स्ट इयर एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी 2025-26च्या बॅचचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाही. पी-आर-एनचा निकालाबाबत किंवा त्याच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत सविस्तर माहिती जशी येईल तशी तुम्हाला सांगितली जाईलच. तोपर्यंत तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुमच्या निकालाच्या बाबतीत काही इश्यू असेल, तर आपल्या महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला तुम्ही भेटू शकता.
तोपर्यंत तुम्हाला पुढच्या परीक्षा लवकरच चालू होत आहे. परीक्षेचे फॉर्म पुढील आठवड्यात 25 तारखेच्या आसपास चालू होतील. जे परीक्षे फॉर्म चालू होतील त्याची माहिती आपल्या YouTube चॅनल, Telegram चॅनलला दिली जातील. त्यामुळं एस-पी-पी-यूच्या अद्ययावत माहितीसाठी, परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.